मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना, नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 9372 1 2044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. संगमनेर तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या खांबे गावामधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ, जिल्हा अहिल्यानगर संचलित न्यू इंग्लिश स्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. 5वी ते 10वी मधील नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच पारंपरिक ढोलाच्या गजरामध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. या विद्यालयामध्ये सुमारे 350 विद्यार्थी शिक्षण घेतात. 10वीचा सलग 100% निकाल ही विद्यालयाची गौरवास्पद अशी परंपरा आहे. याबद्दल सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचं अभिनंदन करण्यात आलं. मोफत आणि सक्तीच्या शिक्षण योजनेअंतर्गत 5वी ते 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण करण्यात आलं. तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी, खांबे गावाचे भूमिपुत्र आणि माऊली हायड्रोलिक्स संभाजीनगरचे सर्वेसर्वा बाबासाहेब सीताराम लवडे यांनी विद्यार्थ्यांसाठी तब्बल 3500 वह्यांचे मोफत असं वाटप करून शिक्षणासाठी मोठा हातभार लावलाय. तर न्यू इंग्लिश स्कूलसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबे, न्याहारवाडी आणि ठाकरवाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना देखील या उपक्रमाचा लाभ मिळाला. येत्यानुसार विद्यार्थ्यांना 2 ते 9 वह्या देण्यात आल्यात. पहिलीच्या विद्यार्थ्यांना 2, दुसरीला 3, तिसरीला 4, चौथीला 4, 5वीला 6, 6वी ते 8वीला प्रत्येकी 7, तर 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 9 वह्यांचं वितरण करण्यात आलं. बाबासाहेब लबडे यांनी यापूर्वी देखील अनेक अनाथ विद्यार्थ्यांना अन्नदान, शालेय साहित्य, स्नेहभोजन तसेच विविध खेळांमध्ये शैक्षणिक साहित्यांचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांमधनं कौतुक होत आहे. तर यावेळी राजहंस दूध संगमनेरचे संचालक तुकाराम पाटील दातीर तसेच खांबे सोसायटीचे पदाधिकारी, माजी उपसरपंच आणि विद्यालयाचे माजी प्राचार्य निवृत्ती इले, उपसरपंच विलास पाटील दातीर, रामदास पाटील जोरी, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पोंदे तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावामधील अनेक मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ इथे मोठ्या संख्येनं हजर होते. तसेच कानडे सर, मरकड मॅडम, कडू सर, चव्हाण मॅडम, मुख्याध्यापक सासवडे सर, मुख्याध्यापक भोसले सर, विद्यालयाचे प्राचार्य ढेमरे सर, हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पोंदे, ग्रामपंचायत सदस्य सुनील जोशी तसेच वसंत दातीर, निलेश दातीर, दत्ता जोरी, रोहन शिंदे, शरद वाघ, पाराजी दातीर, राजेंद्र शिंदे, श्रीकांत शिंदे, चेतन पोंदे, गोरख दातीर, किसन दातीर, विनायक दातीर, अनंत पाटील दातीर, समाधान दातीर, जना जोरी, शिवाजी शिंदे, सागर शिंदे, ज्ञानदेव जोरी, विकास लबडे, मीनानाथ विरकर, दादाहरी अडभाई, रावसाहेब भांड तसेच ज्ञानदेव दातीर, रेवण गायकवाड, राजेंद्र भांड, नाना भांड, भाऊसाहेब लांभाते, प्रकाश भांड, संपत वाल्हेकर, रवी वाल्हेकर, रवी शिंदे, डॉक्टर अमोल दातीर, संदीप दातीर, सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी हजर होते. प्रास्ताविक प्राध्यापक जोरी सर यांनी केले, तर प्राचार्य ढेमरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळालेल्या या प्रेरणादायी भेटीमुळे त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहत होता.
या शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. आजच्या वह्या वाटपाचे देणगीदार जे आहेत ते याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. तुम्हाला माहिती आहे का कुठं राहतं ते कुठं राहतात माहिती आहे का? हां, ते तुमच्या शाळेत इथं शिकलेले आहेत. याच शाळेचे ते माजी विद्यार्थी आहेत आणि त्यांचे औरंगाबादला माऊली हायड्रॉलिक्स ही कंपनी आहे. त्या कंपनीच्या वतीने आपल्या गावचेच आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी श्री बाबासाहेब सीताराम लबडे माऊली हायड्रॉलिकचे सर्वेसर्वा यांनी आज या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सर्व विषयांच्या वह्या त्यांच्या कंपनीच्या वतीनं देणगी म्हणून वाटप केलेले आहेत. त्यांचं मी आपल्या शाळेच्या वतीनं आणि सर्व स्टाफच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं आणि या चिमुकल्यांच्या वतीनं सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. आदरणीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजहंस दूध संघाचे संचालक श्री तुकाराम पाटील दातीर, उपस्थित माजी प्राचार्य श्री इलेसर, माजी सरपंच श्री विलास पाटील दातीर, रामदास जोरी, ग्रामपंचायत सदस्य सुनील जोशी, वसंत दातीर, निलेश दातीर, आमचे लहान बंधू विकास लबडे व इतर सर्व मित्र परिवार, ग्रामस्थ, सर्व पालक, शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षिकावृंद, येथे उपस्थित असलेले बालमित्र आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बालमित्रांना सर्वांना सहस्नेह नमस्कार. आज या शाळेत येऊन आणि तुमच्या सर्वांचे हसरे चेहरे पाहून मला मनापासून आनंद होत आहे. आज आम्ही तुम्हाला जे शालेय साहित्य देत आहोत त्या केवळ वस्तू नाहीत, हे तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि प्रगतीचे एक छोटेसे साधन आहे. पैशांअभावी किंवा साहित्याअभावी कोणत्याही हुशार विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, हीच या मागील आमची भावना आहे. मित्रांनो, या साहित्याचा योग्य वापर करा आणि खूप मन लावून अभ्यास करा. मोठे स्वप्न पहा. गरिबी ही अभ्यासाच्या आड कधी येत नाही. फक्त तुमच्याकडे जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी हवी. साहित्याची काळजी घ्या. तुम्हाला मिळालेली पुस्तके वह्या नीट वापरा, त्या फाडू नका आणि स्वच्छ ठेवा. आज तुम्हाला जी मदत मिळत आहे ती लक्षात ठेवा. उद्या मोठे झाल्यावर तुम्हीही समाजातील इतर गरजू मुलांना अशीच मदत करा, हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो. आणि हे संस्कार देणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना घडवणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी मनापासून कौतुक करतो. आम्हाला या पवित्र कार्यात सहभागी होण्याची संधी दिली त्याबद्दल शाळा प्रशासनाचे खूप खूप आभार. सर्व लाडक्या विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी आमच्या माऊली हायड्रॉलिक्स कंपनीकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाबासाहेब सीताराम लबडे सर, माऊली इंडस्ट्रीज यांच्याकडून आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे या ठिकाणी वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे विशेषतः इले सर यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी त्या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केला. आता आम्हाला वया, मला तर वाटलं होतं सरांचा फोन आला पण भेटते का नाही भेटते शंकाच होती मनामध्ये. आता फक्त सर म्हटले बा, पण सरांनी शब्द दिला म्हणजे सर तुम्हाला वया ह्या 4-5 दिवसात मी तुम्हाला पोच करणार. आणि त्या विश्वासावरच आम्ही राहिलो आणि मुलांना सांगितलं की आपल्याला वया ह्या मिळणार आहेत. तर आपले या ठिकाणी खूप खूप आभार. आणि आपलं हीच विनंती राहील की दरवर्षी आम्हाला या वह्यांचे वाटप व्हावे, पण थोडे लवकर व्हावे. की शाळा सुरू होण्याच्या पुढे 15 तारखेला जर पुस्तक भेटतील त्याच दिवशी जर वाटप झाले आणि इतरही काही आमच्या समजा काही गरजा असतील तर त्या सुद्धा आम्ही इलेक्शनाच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू. आपण जे आम्हाला शाळेला सहकार्य केलं, तुम्ही जे आम्हाला वह्या दिल्या त्या मुलांसाठी किंवा मुलांच्या प्रगतीसाठी त्याचा निश्चित फायदा होईल. आणि आम्ही स्टाफतर्फेही तिघही शिक्षक ज्या पद्धतीने आपण माजी विद्यार्थी या ठिकाणी घडले त्या पद्धतीने हे विद्यार्थी बी मोठ्या पदावर जातील त्या प्रकारचं शिक्षण आम्ही देत आहोत आणि या पुढे बी देणार आहोत. हीच अपेक्षा तुम्ही आमच्यासाठी मुलांसाठी जे करू राहिले आणि आमचं सुद्धा कर्तव्य बनतं की आम्ही मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण द्यावं. तर ते आम्ही आमच्या पद्धतीने देणार आहोत. तुम्ही पुन्हा एकदा येत जा, शाळेला भेट देत जा. काही अडचणी असतील मुलांच्या गुणवत्तेबाबत असेल ते आम्हाला तुम्ही स्पष्ट सांगत चला तेव्हा. हां, एवढा विश्वास टाकल्यानंतर आम्ही त्याला नक्कीच आम्ही सार्थ ठरणार आहोत. आपण जे आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या कमिटीमार्फत शाळा व्यवस्था संस्थेमध्ये असेल सर्व कमिटीमार्फत आपले खूप खूप आभार मानतो आणि असेच सहकार्य पुढे ठेवावे असे आपला विनंती. सर्वांचे जेवढे
माऊली हायड्रोलिकचे सर्वेसर्वा बाबासाहेब सीताराम लबडे यांनी 15 तारखेला न्यू इंग्लिश स्कूल खांबेच्या विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण विषयांसाठी वह्यांचे वितरण केलं. तसेच आज दिनांक 29 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निहारवाडी व ठाकरवाडी या तिन्ही शाळांसाठी वह्यांचे वितरण केल्याबद्दल मी तिन्ही शाळांच्या शिक्षकांच्या वतीनं, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं व सर्व पालकांच्या वतीनं त्यांचे लाख लाख अभिनंदन करतो, शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. मनापासून आनंदच होत आहे की म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये जो मान सन्मान दिला गेला. आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबे असेल तर सरांनी पण ते सर या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचेही परत एकदा अभिनंदन करतो. त्यांनी खूप छान कार्यक्रम केला आणि नंतर आपल्या ही माझीच शाळा आहे, सुरुवातीला सर मी इथंच शिकलो. 1995 ते 2000 पर्यंत मी या शाळेमध्ये होतो आणि त्याच्यानंतर आज येण्याचा योग खऱ्या अर्थाने आला आणि ह्या शाळेपासूनच मी जे एक छोट्यातून मोठा व्यवसाय मोठा झालो. म्हणून मलाही आनंद होत आहे की एक फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी समर्पित करत आहोत. आणि याचं सगळं म्हणजे वेळोवेळी कंटिन्यू सरांचं सांगणं असायचं दिले सरांचं की बाबा काहीतरी करायला पाहिजे. पण मग ते पुढाकार घेऊन त्यांनी एक कुठंतरी एक आपल्याला रस्ता दाखवण्याचं काम केलं आणि त्या अनुषंगाने आपण इथून पुढेही तुम्ही परत म्हणाल की गावातल्या शाळेला म्हटलं आणि आपल्या शाळेला काही लागलं तर निसंकोचपणे सर सांगा. इथून पुढे नेहमी मदत करण्याचं काम नेहमी राहील हे मी तुम्हाला याबद्दल सांगतो आणि थांबतो. आजच्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबे या शाळेमध्ये वया वाटपचा जो कार्यक्रम संपन्न होत आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माऊली हायड्रोलिक्स संभाजीनगर ते सर्व बाबासाहेब सीताराम लबडे आणि उपस्थित सर्वच मान्यवर. खरं तर बाबासाहेब लबडे यांचं करावं तितकं कौतुक खूप कमी आहे, कारण मागच्याच आठवड्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल व उच्च माध्यमिक विद्यालयातील 350 विद्यार्थ्यांना सर्व विषयाच्या सर्व वह्या दिल्यात. जवळजवळ 2500 वह्या त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये दिल्यात सर्व विद्यार्थ्यांसाठी. त्याचप्रमाणे आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबे या ठिकाणी जवळजवळ 120 विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व विषयाच्या वह्या त्यांनी दिल्यात. त्यात एकूण जवळजवळ 500 वह्या या ठिकाणी देण्यात येणार आहेत आणि देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्याच गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरवाडी खांबे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी खांबे या दोन्ही शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सर्व विषयांच्या सर्व वह्या या ठिकाणी देण्यात येणार आहे. त्यांचं मी सर्व ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षक, सर्व शिक्षिका आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच त्यांच्या हातून सामाजिक कार्य घडो, त्यांना उज्ज्वल आयुष्य आणि उज्ज्वल भविष्य त्यांना देऊ, अशी त्यांची वर्षानुवर्ष प्रगती होत राहू हीच आपण सर्व सदिच्छा व्यक्त करू. त्याचबरोबर आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या संयोजकाचे, जिल्हा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सरोदे सर असतील, कापडी सर असतील, मॅडम असतील, सर्वांचेच मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुनश्च एकदा माऊली हायड्रोलिकचे सर्व श्री बाबासाहेब सीताराम लबडे यांचे वह्या वाटप केल्याबद्दल खूप मी धन्यवाद त्यांना देतो. कारण त्यांना धन्यवाद का कमी म्हटलं मी की त्यांनी यापूर्वी संगमनेर तालुक्यातील गोटा असेल किंवा आणखीन 2-3 ठिकाणी ज्या आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेतल्या मुलांना कपड्याचं वाटप केलंय, वह्यांचं वाटप केलंय, पेनचं वाटप केलंय. काही मुलांचे वाढदिवस सुद्धा त्यांनी अनाथ आश्रममध्ये साजरे केलेले आहेत. आणि असे थोर जे कार्यकर्ते आहेत, थोर दानशूर व्यक्तिमत्व जे आहेत ते बाबासाहेब लबडे माऊली हायड्रोलिकचे सर्व त्यांचं मी आपण सर्वांनीच एकदा पुनश्च अभिनंदन करतो आणि त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. वही वाटप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचं मी आमच्या शाळेच्या वतीनं आणि स्कूल कमिटीच्या वतीनं सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. आज या ठिकाणी सुंदर असा गोड कार्यक्रम वही वाटपाचा, आपले वही वाटप करणारे दाते म्हणून आपल्या खांबे गावचे भूषण बाबासाहेब सीताराम लबडे हायड्रोलिक उद्योग समूहाचे मालक सर्वेसर्वा या ठिकाणी त्यांनी आपल्या शाळेसाठी वह्या दिलेल्या आहे, देणगी रूपाने वह्या दिल्यात. आणि त्यांनी फक्त एवढ्या शाळेसाठीच दिल्या नसून तर आपल्या गावातील नेहरवाडी शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरवाडी, ठाकरवाडी आणि
माध्यमिक विद्यालय खांबे यांनाही त्या वह्या दिल्या. जवळजवळ 3,500 वह्या त्यांनी देणगी रूपाने आपल्याला सर्वांना या विद्यार्थ्यांसाठी दिलेल्या आहे. त्यांचंही मी आपल्या शाळेच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्यानंतर या वही देण्यासाठी सर्वात महत्त्वाचं योगदान आमच्यासाठी असे आपल्या खांबे गावचे न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक इले सर यांनी आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं आणि या वह्या त्यांनी आम्हाला मिळवून दिल्या. तेव्हा त्यांचंही मी आपल्या शाळेच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागत करतो. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबे या ठिकाणी वह्यांचं वाटप श्री बाबासाहेब लबडे यांनी केलेलं आहे. मागच्या आठवड्यामध्ये 15 तारखेलाच आमच्या विद्यालयामध्ये सुद्धा 5वी ते 12वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना साधारण 9-10 वह्या प्रत्येकी दिलेल्या आहेत. तर चांगला उपक्रम या ठिकाणी त्यांनी सुरू केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द. ठिकाणी लहान मुलांना जे वयावाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपले वयावाटपाचे जे मार्गदर्शक तुम्ही वया वाचल्या त्यांचे ते अध्यक्ष स्थान स्वीकारलं, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करतो, आभार मानतो. त्याचबरोबर सर्व उपस्थित या तरुण युवक सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि मुख्याध्यापक सर्व स्टाफ जिल्हा परिषदेचे स्टाफ यांना या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम केला. आणि बाबू साहेब लबडे त्या अर्थानं खरं दानशूर व्यक्ती म्हणलं तर वावगं ठरणार नाही. पहिलं प्रथम तर न्यू इंग्लिश स्कूल खांबे या ठिकाणी 15 तारखेला वया वाटपाच्या ज्या शाळा सुरुवात झाली त्या दिवशी शाळेच्या मुहूर्तावर शाळे सुरुवातीच्या मुहूर्तावर त्यांनी त्या ठिकाणी वया वाटपाचा कार्यक्रम केला. तिथं सुद्धा भरपूर अशा वया वाटल्यात आणि जिल्हा परिषद शाळा खांबे आणि ठाकरवाडी नेहरवाडी ह्या ठिकाणी सर्व विद्यालयाला वया वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या दानशूर व्यक्तीनं या ठिकाणी उतार करून मुलांना वया देत आहे आणि शिक्षणाची दिशा ठरवून मुलांना चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी त्यांनी हातात घेतला. त्याबद्दल सर्व विद्यालयाच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्या दानशूर व्यक्तीचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो. आदर्श मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये खूप मोठा असा कार्यक्रम आयोजित केला आणि खरं तर आमच्या हिशोबाने एक छोटीशी मदत ही तर आहेच आहे, पण आमच्या मदतीपेक्षाही तुम्ही खरोखर म्हणजे इतका भव्य दिव्य असा कार्यक्रम केला सर, त्याबद्दल परत एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि इथून पुढेही शाळेला काही मदत जर लागली तर निसंकोचपणे सांगा, आमच्याकडनं जितकं शक्य होईल तितकं आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आणि थांबतो. शावीर शेख, C24 तास, संगमनेर.